निवडणूक आयोगाकडून राज्यसभा निवडणुकीची तारीख जाहीर 3 सप्टेंबर रोजी मतदान आणि मतमोजणी केली जाणार। उदयनराजे भोसले आणि पियुष गोयल यांच्या जागेवर निवडणूक। मवियाचा सांगलीतील विधानसभेच्या जागांसाठी फॉर्म्युला ठरला। 8 पैकी 3 जागा काँग्रेस, 3 जागा पवार गट, 2 जागा ठाकरे गट लढणार। मिरज आणि खानापूरची जागा ठाकरे गटाकडे जाणार। मनसेकडून विधानसभेसाठी चौथा उमेदवार जाहीर। लातूर ग्रामीणच्या जागेवर संतोष नागरगोजे यांना उमेदवारी। राज ठाकरेंनी दिलेल्या संधीचं सोनं करणार, नागरगोजेंची प्रतिक्रिया। सुमार कामगिरी असलेल्या भाजप आमदारांना अखेरचा अल्टिमेटम। कामगिरी सुधारा अन्यथा तिकीट कापलं जाणार। भाजप आमदारांना पक्षाकडून 2 महिन्यांचा अवधी। सोलापुरातील माढा विधानसभेची जागा शरद पवार गटाकडेच राहणार। काँग्रेसच्या दाव्यानंतर शरद पवार गटाचे नेते संजय कोकाटेंची प्रतिक्रिया। माजी खासदार पूनम महाजन यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट। पूनम महाजन यांचं राजकीय पुनर्वसन होणार का? राजकीय वर्तुळात चर्चा। चंद्रकांत पाटील माणसं जोडणारा माणूस अशी बॅनरबाजी कोथरूडमध्ये करण्यात आली आहे। त्यामुळे चंद्रकांत पाटील पुन्हा कोथरूडमधूनच निवडणूक लढवणार का असा प्रश्न। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून शिवस्वराज्य यात्रा 2ची घोषणा करण्यात आली आहे। शिवस्वराज्य यात्रा लढा स्वाभिमानाचा असं यात्रेचं नाव आहे। 9 तारखेला शिवनेरी किल्ल्यावरून यात्रेला सुरुवात।